मिळाली आहे, जामिनासाठी अर्ज केलेला त्यांनी, याचिका केलेली, काय नेमका युक्तिवाद झाला आणि न्यायालयाने काय आदेश दिला? सदर प्रकरणातील आरोपी वामन म्हात्रे माजी नगराध्यक्ष यांनी त्यांच्या पॉलिटिकल पॉवरचा वापर करून हे प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी पीडित महिला पत्रकाराला तुझा रेप होतो आहे का, तू अशा आगलावाच्या बातम्या का करते, असे त्यांनी विधानं केली, जे आक्षेपार्ह विधानं आहे आणि कुठल्याही सभ्य माणसाला ते पटण्यासारखे नाही आहेत, कुठल्याही सभ्य मनाला ते पटण्यासारखे नाही आहेत. आज न्यायालयामध्ये जस्टिस झालेला आहे, आम्हाला न्याय मिळालेला आहे. न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळलेली आहे. आम्ही न्यायालयासमोर सर्व बाजू खंबीरपणे मांडलेल्या आहेत, सर्व फॅक्ट्स मांडलेले आहेत की हा प्रकरण असं रस्त्यावर चालत असताना मोहिनीला अडवून वामन म्हात्रे यांनी काही शिवीगाळ केली किंवा काही धमकवलं, एवढा पुरता मर्यादित नाही आहे. मोहिनी जाधव महिला पत्रकार आहेत आणि ते सातत्याने बदलापूरमध्ये होणारा भ्रष्टाचार, जुनी नवीन महानगरपालिकेची जी नवीन बिल्डिंग आहे ती अपुरी असताना तिचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घातला जातो, ही रिपोर्टिंग त्यांनी केली होती 14 ऑगस्टला. त्याचा राग वामन म्हात्रे याच्या मनात होता आणि तो त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ओपनपणे सर्वांसमोर काढूनही दाखवला. त्यानंतर 16 ऑगस्टला जेव्हा त्या लहान चिमुकल्यांवर एकदम महाराष्ट्राचं हृदय हलवून टाकणारी, भारताचं हृदय हलवून टाकणारी जी घटना घडली त्या शाळेमध्ये बदलापूरमध्ये बलात्काराची, ती रिपोर्टिंग पीडित महिला पत्रकार करत होती. त्याचाही राग त्यांच्या मनात होता आणि ती रिपोर्टिंग करत असताना, सातत्याने रिपोर्टिंग करत असताना 16 तारखेला जेव्हा FIR झाली, ती रिपोर्टिंग 17 तारखेला सकाळ हा पहिला वृत्तमानपत्र आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी ही बातमी चालवली आणि त्याच्यामुळे लोकांना उघडकीस आलं की कशाप्रकारे पोलिस हे बलात्काराचं प्रकरण दाबत होतं आणि कशाप्रकारे गुन्हा नोंद होण्यासाठी त्यांनी दिरंगाई केलेली आहे. ही रिपोर्टिंग मोहिनी जाधव यांनी केली 17 तारखेला सकाळमध्ये.